नमस्ते फ्रेंड्स, आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं. आपण पाहतो दोन जोडपे तळावर आलेले असतात व ते शेजारने असतात व ते दोघेही खूप भांडत असतात. ते न्याय मिळावं म्हणून मामाकडे आलेले असतात. ते तळावर येऊनसुद्धा खूप भांडू लागलेले असतात. मामा त्या दोघांनी सांगतात, तुम्ही आता शांत राहा, तुमचं काय करायचं ते बघूया. पुढे आपण पाहतो इकडे रमेश तळावर येत असतो. त्याला खूप त्रास होत असते. त्याची पत्नी व त्याची मुलगी खूप घाबरलेली असते. ते दोघेही खूप रडत असतात. ती मुलगी म्हणत असते, काय झालं बा, तळावर जाऊस तोवर शांत राहा, आम्हाला ही सुद्धा बघवत नाही, असं होत्याला तुझं. सोनाबाई ओरडत असते व म्हणत असते, काहीतरी करा व ह्यांना बरं करा, कोणीतरी पाणी द्या आणि बैलगाड्या आधी थांबवा असे करत ती ओरडू लागते. रमेश खूप ओरडत असतो. त्याला खूप त्रास होत असते. त्याच्या पोटामध्ये खूप दुखत असतं. रमेश त्याच्या पत्नीला परत बोलू लागतो, तू मला तळावर कशाला नेत आहेस, मला जायचं नाही तिकडे, मामा काय करणार आहेत असे तो बोलू लागतो. सोनाबाई बोलू लागते, तुम्ही शांत राहा, मामांकडे गेलं तर सर्व बरं होईल. हे मामांचा कोप असेल, त्यांचं काहीतरी झालं असेल आणि तिथं गेलं तर माफी मागून घेऊ, सगळं बरं होईल आपलं, तुम्हालाही सर्व चांगलं होईल. रमेश म्हणतो, तू शहाणी काय खोळी, तुला कसं काय समजवायचं मलासुद्धा कळत नाही, मामा काय करणार आहेत आणि बरं कसं काय होईल तिथं गेल्यावर, असे तो स्वतः हट्ट धरून बसतो व स्वतःच खरं करत असतो. पुढे रमेश बोलतो, मला तर जायचं नव्हतं, तो हट्ट करत आहेस म्हणून मी येत आहे. गीता बोलू लागते, पप्पा तो असे करू नको, आमच्यासाठी तरी तिकडे चल, म्हणजे बरं होईल, मामांना माफी मागू, सर्व बरं होईल, सर्व ठीक होईल. आणि तुला त्रास होत्याला आम्हाला बघवत नाही आणि आम्हाला बघणार कोण, तुम्हाला काय झालं तर आम्ही काय करायचं, असे ती मुलगी बोलू लागते. सोनाबाई सांगते, अहो तुम्ही गप चला, सर्व बरं होईल, आधी तुम्ही पाणी घ्या, पाणी पिऊन घ्या. इकडे तळावर आपण पाहतो मामा त्या दोन्ही जोडपासनी बोलावून घेतात. दत्तू त्यांना बोलवतो, अरे इकडे या रे तुम्ही दोघेही, इकडे या. ते दोघेही मामांजवळ येतात. मामा त्या दोघांनी बोलू लागतात, अरे काय बडबड करत आहे रे तुम्ही, शांत बसा की जरा, आणि कसला काय विचार चालला आहे तुमचा एवढा. ते दोघेही बोलतात, म्हणजे दोन्ही जोडपेही बोलतात, काय नाही मामा, आम्ही बोलत बसलो आहे, विचार करत आहे काय करायचं. अरे कसला विचार करताय मामा, असे त्यांना विचारतात. मामा पुढे बोलतात, तुम्हासनी काय कामं नाही, तुमची डोकं रिकामे झाले आहेत म्हणून तुमच्या डोक्यात असं विचार चाललं आहे काहीतरी. तुम्हाला कामं करा पाहिजेत, कामं द्यायला पाहिजेत, तरच तुम्ही असले विचार करायचं बंद करशिला. बरं ऐका केशव, तू आणि तुझी बायको दोघेही पाणी घेऊन या आणि तुम्ही दोघं जोडपे मसरं वगैरे धुवा, तिथं सर्व शेण वगैरे काढा, स्वच्छ करा तिथलं. इकडचे दोघेही बोलतात, मामा आम्ही पाणी आणलं असतं की. मामा त्यासनी ओरडतात व म्हणतात, आता सांगितलं तेवढं करा, उगाच पुढचं काहीही बोलू नका, ज्यांना जी कामं दिली आहेत ती कामं करा. इकडे केशव आणि त्याची बायको दोघेही एक एक हंडा घेऊन जात असतात. मामा त्यासनी म्हणतात, अरे काय करायला आहे आणि कुठे चालला आहे, एक एक हंडा घेऊन जात आहे. हो आप्पा, त्यासने अनेक हंडा दे बघू. मामा सांगतात, त्यासने एक हंडा द्या व दोघेही ते घेऊन जातात. ते दोन्हीही जोडपे पुढे बोलू लागतात, असली कामं आम्ही कधी केलेली नाहीत, हे झाडू मारा, शेण काढा, असं घरातसुद्धा आम्ही कधी केलेलं नाही आणि इथं तळावर आल्यावर आपल्याला असली कामं करायला लागली आहेत. तिचा नवरा बोलतो, हे सर्व तुझ्यामुळे झालं आहे, मी तिथं सर्व काय असेल ते बघून घेतला असतो, काय करायचं ते मिटवून घेतला असतो मी. तू तळावर चल, मामांना भेटूया, एकसारखी हट्ट धरली होती म्हणून मी इथं आलो आहे बघ. आता मामा सांगतात ते कामं करा मग. हो मला वाटलं असं काही कामं लागणार नाहीत, आपली कामं करायची म्हणजे मामांना सांगायचं आणि निघून जायचं, एवढं डोक्यामध्ये होतं आमचं. मामा असं कामं सांगतील आम्हाला तरी कुठं माहीत होतं, असे ते बोलू लागतात. इकडे मामा सर्वांची गारणं सोडवत असतात. एकट्याला उठवतात व म्हणतात,
अरे काय रे, तुला भांडण्याशिवाय काय सुचतंय का नाही? घरी चांगलं राहायला येतंय का नाही? कामं वगैरे करत जा, शेतीकडे थोडं ध्यान देत जा, म्हणजे सर्व चांगलं होईल बघ तुझं. आणि घरी किती तंटा करशील र. तो माणूस बोलू लागतो, चुकलं मामा, इथून पुढे तसं काहीही करणार नाही मी. पुढे आपण पाहतो रमेशला तळावर घेऊन येतात. मामा म्हणतात, अरे ते कोण आले बघ तिकडं. दत्तू सांगू लागतो, रमेश आला आहे मामा, तोच आल्यागत मला वाटत आहे. चिमप्पासुद्धा बोलतो, होय मामा, रमेशच आहे तो खूप आजारी आहे म्हणून इकडं आला असेल बघा. मामा म्हणतात, बरं बरं ठीक आहे, त्याला घेऊन या इकडं. रमेश खूप आजारी पडलेला असतो, त्याला चालतासुद्धा येत नसतं. हो अप्पा दत्तू चिमप्पा जातात, त्याला घेऊन येतात. हो मामा सांगतात, त्याला खाली बसवा र माझ्यासमोर, काय झालं आहे बघूया त्याला. मामा रमेशला विचारू लागतात, काय झालं रमेश, आणि काय करून घेतलं आहेस तू स्वतःचं. रमेश सांगू लागतो, मामा काय झालं आहे काय नाही मला समजणं झालं या. आता व्यापारसुद्धा व्यवस्थित चालना, बंद पडला आहे, आणि मी आजारी पडलो अचानक. असं का झालं काहीच समजना. सोनाबाई एकसारखी रडत असते व म्हणत असते, मामा आमचं चुकलं, काही चुकलं असेल तर माफ करा. रमेश माफी मागायला काही तयार नसतो. तो उलट म्हणत असतो, ह्या सोनाबाईने मला इथं घेऊन आले आहे म्हणून मी इथं आलो आहे, नाहीतर मी येणारच नव्हतो, असे तो बोलत असतो. त्याला सर्वजण म्हणतात, चिमप्पासुद्धा समजवतो, अरे रमेश असं काय बोलत आहेस, आता तरी सुधर, आता तरी समजून घे हे कशामुळं झालं आहे आणि का झालं आहे. तुझा व्यापार बंद का पडला आणि तू आजारी का पडलास, कशामुळे हे सर्व होत आहे हे ध्यानात घे. इकडे आपण पाहतो ते पाणी आणायला गेलेले दोन जोडपं बोलू लागतात, म्हणजेच केशव व त्याची बायको दोघेही बोलत असतात, हे पाणी एवढं लांबून आम्ही कधीच आणलेलं नाही, आणि आता इथं तळावर आल्यावर ही कसली कामं करावी लागत आहेत. केशवची बायको बोलते, तुम्हाला काय कळतंय की नाही बोलायचं की त्यांना तिथेच. तर केशव म्हणतो, तुला बोलता येत होतं तर तू बोलायचं की मग मामासने, का शांत बसली. तर केशवची बायको बोलते, मी बोलणारच होते त्यासने, पण म्हणलं जाऊ दे, पाणी आणूया आता. पण म्या कधी एवढ्या दुरून पाणी आणलेलं नाही बघा, आणि हे इथं आल्यावर मला करावं लागत आहे, आणि मी तिथं स्वतःच सर्व लिपटून घेतलं असतं, बघून घेतलं असतं त्यांचं काय करायचे. तळावर उगच आल्यासारखं वाटत आहे, आणि मामा आपल्याला काहीतरी कामं लावत आहेत. केशव म्हणतो, आता मामाने जी कामं लावली आहेत ती करा तर पाहिजेच, चला आणूया पाणी, बाकी काही आता बोलू नकोस. केशवची बायको बोलते, जर इथं मामाने न्याय दिला नाही तर मी त्या दोघांनी काय सोडणार नाही, त्यांना कसं घरात बसवायचं ते बघेन, पूजा घालेन मोठे व त्या दोघांनी घरात बसवेन. त्यांचं लय झालं आहे आता, मला त्यांचा खूप त्रास होत आहे. केशव तिच्या बायकोला बोलतो, बरं ठीक आहे, ते काय करायचं बघू आपण, मामा काय सांगतात ते बघू, मग त्या दोघांनी तुला काय करायचं ते कर, आता चल पाणी आणायला जाऊया. ते दोघेही पाणी आणण्यास निघतात. इकडे आपण पाहतो रमेशला खूप त्रास होत असते. सोनाबाई बोलू लागते, मामा आम्हाला माफी करा, आमचं चुकलं, तुमच्याकडून 2300 रुपये घ्यायलाच नको होतं, 2300चं 3000 रुपये सांगितलं त्याने, ते पैकं आम्हासनी घ्यायलाच नको होतं, आणि हे सर्व असं होऊन बसलं आहे आता. रमेश बोलतो, तू शांत राहा, तुला काय कळत नाही. चिमप्पा समजवतो, अरे रमेश तुला अजूनही समजत नाही आहे, तू काय बोलत आहेस, काय करत आहेस, जरा समजून घे. तर तो चिमप्पाला बोलतो, हे बघ चिमप्पा, तू शांत राहा, तुला काय समजत नाही यातलं. मामा त्यासने बोलतात, हे बघा तुम्ही थांबा तळावर, बघतो मी काय करायचं ते, आणि कसं बरं होईल ते बघूया. तर रमेश बोलू लागतो, मामा जास्त वेळ तळावर थांबायचं काय जमायचं नाही बघा, मला जाऊ द्या घरी, मला जायचं आहे, आणि ही सोनाबाई चला तळावर म्हणून सांगितले म्हणून मी इकडं आलो आहे, नाहीतर मी तळावर येणारसुद्धा नव्हतो. रमेश अजूनसुद्धा स्वतःचं खरं करत असतो. तो चिमप्पाचं सुद्धा ऐकत नाही, त्याच्या पत्नीचं सुद्धा ऐकत नाही,
मामा कोण आहेत हे अजूनसुद्धा तो जाणून घेतलेला नाही आणि हे सर्व का घडत आहे हे सुद्धा त्याला अजून समजलेलं नाही. तर त्याला चिमप्पा समजवत असतो, हे बघ रमेश, मामा कोण आहेत तुला माहीत नाही. मामांना माफी माग, सर्व ठीक होईल. सोनाबाईसुद्धा समजत असते, तिची मुलगीसुद्धा त्याला समजत असते की मामा कोण आहेत समजून घे आणि त्यांना माफी माग. तू जे काही वागलंस ते चुकीचं वागला आहेस ते तू जाणून घे. रमेश कोणाचं एक ऐकत नाही. तो स्वतःचं खरं करतो व म्हणत असतो, मामा मला तळावरून जाऊ द्या, मला घरी जायचं आहे. आणि तसंही इथं मी बसून काय करणार आहे, घरी बसतो मी, असे तो बोलत असतो. पुढे आपण पाहतो दोघेही जोडपे तळावर येतात त्यांची कामावरून. मामा म्हणतात, बरं तुमचे कामे आवरलेत का? तुम्ही शेण वगैरे काढून झालं का? तिथलं साफसफाई स्वच्छ झाली ना? ते म्हणतात, हो झालं मामा. बरं केशव, तुमचं झालं का पाणी आणून? ते दोघेही म्हणतात, हो मामा आणलं आहे आम्ही. बरं ठीक आहे, आता काय करायचं बघूया तुमचंसुद्धा, जरा बसून घ्या आता. इथे आपला आजचा भाग संपतो. आता पुढच्या भागामध्ये आपण पाहूया काय होतं आहे. रमेश काही माफी मागतो की मागत नाही ते पाहूया आणि ह्या दोन्ही जोडपांचं काय होईल ते पाहूया. हे दोघेही असे भांडत राहतील की मामा यांचं काही न्याय करतील की ते पाहूया. तर मित्रांनो, पुढचा भाग पाहायला विसरू नका आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नवनवीन अपडेट्स व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.